आता बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याची। आज पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावरती असून 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये पोहोचतील। बीकेसी मधील ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला हजेरी लावणार आहेत। यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करतील। त्यानंतर ते 2:30 वाजता पालघरमध्ये दाखल होतील। पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। तर सकाळी 11 वाजता ते मुंबईमध्ये येतील। बीकेसीच्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये हजेरी लावणार आहेत। यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत। त्यानंतर 2:30 वाजता ते पालघरमध्ये जाणार आहेत आणि या ठिकाणी वाढवण बंदराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। माझे सहकारी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहे। जुई, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येत आहेत, एकूणच कसा असेल हा दौरा? अगदीच जर आपण पाहिलं वर्षा तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि पालघर दौऱ्यावर आहेत। सकाळी 11 वाजता ते मुंबईमधल्या बीकेसी इथल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला हजेरी लावणार आहेत, जे बीकेसीला होत आहे आणि तिथे ते संबोधित करणार आहेत त्या कार्यक्रमाला। त्यानंतर 1:30च्या सुमारास ते पालघरला निघणार आहेत, कारण का 76,000 कोटी इतका खर्चाचा हा वाढवण बंदर तयार करण्यात आला आहे आणि भारतातील सर्वात खोल जे आपण म्हणू शकतो बंदर आहे त्यांच्यापैकी एक वाढवण बंदर मोडलं जातं। मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते या करण्यासाठी की जी राजकोटमध्ये दुर्दैवी घटना घडली त्या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत, किंबहुना मुंबईत येत आहेत आणि ते दौरा करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं, त्याची पूजा केली होती आणि 8 महिन्यातच हा पुतळा पडला। त्यामुळे प्रथमच ते मुंबईत येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत। या घटनेसंदर्भात ते नेमकं काय संबोधित करतायत, सभेला संबोधित करतायत की जे मंत्री त्यांच्यासोबत ह्या दौऱ्यादरम्यान उपस्थित राहणार आहेत त्यांना संबोधित करतायत, त्यांना काही सूचना देत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र वाढवण बंदरा प्रकल्पासोबतच इतरही काही महत्त्वाचे आणि कोटींचे प्रकल्प आहेत ज्यांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांचा हा मुंबई आणि महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांचं लक्ष याकडे असणार आहे की पंतप्रधान राजकोट किल्ल्यावरील घटनेकडे कसं पाहतात आणि नेमकं या दौऱ्यादरम्यान ते संबोधित करतात की नाही ते। तृप्ती, निश्चित जुई, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर एकूणच हे वाढवण बंदर नेमकं कसं आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पालघरच्या डहाणू जवळ हे मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर हे बंदर असेल। याचा फायदा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशला होईल। जेएनपीटी आणि मुंबई बंदराला नैसर्गिक मर्यादा आहेत आणि म्हणून हे बंदर महत्त्वाचं आहे। या बंदराला नैसर्गिक खोली खोदकामाची गरज नाही। मर्यादित खोलीमुळे माल वाहतुकीत अडथळा निर्माण होतो। याचा प्रस्तावित खर्च 76,000 कोटी इतका आहे। 12 लाख लोकांना यामुळे रोजगार मिळेल आणि जगातल्या टॉप 10 बंदरांमध्ये याचा समावेश होईल। तर वाढवण बंदराची वैशिष्ट्ये काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात। 10 किलोमीटर अंतरावर 20 मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे। किनाऱ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर 15 मीटर उंचवटा उपलब्ध आहे। नवीन पिढीच्या जहाजांना सुरक्षित प्रवास आणि पार्किंग सुद्धा करता येईल। इथे खोदकामाची आवश्यकता नाही, कारण 20 मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे। 1473 हेक्टर जमीन संपादित होईल आणि 1000 हेक्टर त्यातली सरकारी जमीन असेल। 571 हेक्टर जमीन ही खासगी, आदिवासी, वन आणि सरकारी जमिनींचं संपादन यात होईल। वाढवण बंदर 2035 मध्ये 15 दशलक्ष कंटेनर एका वेळी सामावून घेईल।